एकदम तातडीच्या मेसेजच्या रूपात सगळ्यांना तातडीने मेसेज देऊन आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। विषय तसा असल्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये निरोप देण्यात आला आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ आली। गेले 2-3 महिने महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या विरोधात जे वातावरण तयार झालं आहे, जे सोलापूरकरचं असेल, काल इंद्रजीत सावंत सरांना जी धमकी देण्याचं प्रकरण असेल, ह्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। आणि कालच्या ह्याच्यात जो इंद्रजीत सावंतांना प्रकाश कोरटकर यांनी जी 6 मिनिटाची धमकी देऊन फोन केला आहे, ती आपल्या सगळ्यांकडे ती क्लिप आलीच असेल, नसेल आली तर ती आम्ही तुम्हाला देण्याची व्यवस्था करू। त्या क्लिपमधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेम्स लेनच्या प्रकरणाचं त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे। तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर ह्या गोष्टीवर त्यांनी परत एकदा जोर दिला आहे। त्या गोष्टी संभाजी ब्रिगेडची सुरुवात जेम्स लेनच्या प्रकरणातून सुरुवात झाली, उद्यास आलेली, आज एवढे 15 वर्ष होऊन सुद्धा परत ही लोक त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करून आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब असतील, या सगळ्यांना एकेरीत उल्लेख करणं आणि ह्यांची मंजुरी इतकी वाढली आहे की त्यांनी परिसीमा गाठली। त्यासाठी आता हा प्रकाश कोरटकर जो व्यक्ती आहे, तो जो त्यांनी काल प्रेस पण घेतली नागपूरमध्ये आणि त्यांनी डिक्लेअर केले की हे माझा व्हिडिओ नाही। ह्यांचं 3.5% लोकांचं हेच आहे की कान गोष्टी करायच्या आणि नाही येऊन पडायचं। सोलापूरकरचं पण घटनेत तेच झालं। जेव्हा दबाव वाढला, नाही मी ते चुकून बोललो, पहिल्यांदा शेड खायचं आणि नंतर म्हणायचं की मी शेड खाल्लं नाही। त्यासाठी संभाजी ब्रिगेडनी कालच डिक्लेअर केलं की कोरटकराला जो काळं फासेल किंवा त्याला दिंड काढेल त्या व्यक्तीला 1 लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे। तुम्हाला काय विचार असेल तर तुम्ही विचारू शकता। आक्रमक होण्याचं कारण जेम्स लेनचा उच्चार करणं हे खूप घातक आहे। बहुजन चळवळी ज्या गोष्टीवरनं तयार झाल्या, आज 17-18 वर्ष बहुजन चळवळीनी तो विषय लावून धरला आणि सरकारने पण ते मान्य केले की ते गोष्टी चुकीची आहे। आज तो ब्राह्मण समाज त्याच गोष्टीवर परत जोर देतो की तेच खरं आहे आणि त्या पर्टिक्युलर जे वाक्य आहे बायोलॉजिकल फादर, त्या वाक्याचा पण पुनरुच्चार केलेला आहे। म्हणजे ह्यांच्या मनात आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्वाला त्यांना देणं घेणं अजिबात नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज, आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ह्या म्हणण्याला आमचा जास्त विरोध आहे। म्हणून आम्ही परत द्वेषाने आणि पूर्ण जोशाने त्या विरोधात आता आम्ही आंदोलन करणार आहोत, जनजागृती करणार आहोत। सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे, समाजाला जोडणं योग्य आहे का? पण ह्याच्या आधी सोलापूरकरची घटना झाली, त्याच्यात काय म्हणायचं? तो ब्राह्मण नाही म्हणायचा, हा कोरटकर आहे, हा ब्राह्मण नाही म्हणायचा। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्या विरोधात कुठलंही वक्तव्य करणारा माणूस, जो कोणी व्यक्ती असेल, तुम्ही सगळ्यांनी काढा की त्याचं आडनाव काय निघतं? भोसले का नाही निघत? कुंजे का नाही निघत? शिंदे का नाही निघत? आम्ही बोललो तर चोर आणि ते बोललो तर राजे, ही कुठली पद्धत? प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती जिजाऊ माँसाहेब, संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणारा, चुकीचे वक्तव्य करणारा ब्राह्मण समाजातला माणूस कसा काय येतो पुढं? आणि मग त्या 3.5% बद्दल का नाही बोलायचं? जाती देश करायला आम्हाला शिकवलंच नाही। शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले, आम्ही त्याच पद्धतीने चालतो। पण तुम्ही प्रत्येक वेळी त्याच समाजाचा माणूस पुढे काय येतो, ह्याचं कोण उत्तर देणार? सर,
3.5% समाजाचा हाच म्हणजे काय ती त्यांचा दुर्गुण आमच्या पद्धतीने दुर्गुण आहे, पण त्यांचे ते हे तो मी नव्हेच, सगळं काय करायचं त्यानंतर तो मी नव्हेच. अहो AI टेक्नॉलॉजी, आता AI टेक्नॉलॉजीचे जे त्यांनी जो संदर्भ देतात आहे तो अजून सर्वसामान्यांच्या हातात यायला अजून भरपूर त्याला काळ आहे. आज म्हणजे मुख्यमंत्री किंवा मोठमोठ्या संस्थेत ते AIचा वापर करतात. हे म्हणजे आणि ब्राह्मण आम्ही मान्य करतो ना, ब्राह्मण समाज हुशार आहे म्हणून ते ना AI टेक्नॉलॉजी माहिती आहे ना, ती सर्वसामान्यांपर्यंत आली आहे का? AI टेक्नॉलॉजीचा वापर करून तो म्हणतोय ना व्हिडिओ चेंज केला, म्हणजे याचा अर्थ त्यांनीच केला ना. सगळ्यात शिकलेला समाज कोण आहे? सगळ्यात IT सेक्टरमध्ये कुठला समाज आहे? बहुजन आहेत, मान्य करतो. आत्ता आम्ही आलोय. मुख्यमंत्र्यांचं त्यांनी त्यात नाव घेतलेलं आहे. त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की ते सरळ बोलत आहे की मी हा राज्याचा मुख्यमंत्री हा आमचा आहे आणि तुम्ही आमच्या समाजाच्या ह्याच्याखाली आहात, राज्यात तुम्ही काम करत आहात, असं तो स्पष्टपणे बोलत आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं आम्ही आमचं स्पष्ट हे की याच्या मागं मुख्यमंत्री पण त्याला सपोर्ट करत आहेत, हे आमचं ठाम मत आहे. कारण तो जाहीर त्याच्यामध्ये नाव घेत आहे त्याच्यामध्ये तो की मुख्यमंत्र्यांच्या राज्यात तुम्ही आहात, ज्या मुख्यमंत्र्यांच्या राज्यात तुम्ही आहात तो आमच्या समाजाचा आहे, असं त्यात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आम्ही काल कायदेशीर आम्ही ह्याला CP ऑफिसला CPंना तक्रार केलेली आहे आणि कोल्हापूरलाही आपण तक्रार केलेली आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने. तर काल कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असं आम्हाला कळलंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.